गुड मॉर्निंग. चला पटकन सकाळचा चहा घेते आणि कामाला सुरुवात करते. क्लिनिकला पण पोचायचं आहे. ओह बापरे, साखर ठरवलंय ना खायची नाही म्हणून. आज शेवटचा साखरेचा चहा. उद्यापासून पुढचे 21 दिवस अजिबात साखर घेणार नाही चहामध्ये. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. मी ना 21 दिवस नो शुगर चॅलेंज घेतलं होतं आणि त्याचे काय चांगले परिणाम झालेत मला, आज मी हे तुमच्याशी बोलणार आहे. डॉक्टर असूनही खूप अतिप्रमाणात साखर खाल्ली होती आणि मग त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले आणि मग लक्षात आलं की अरे, आपणच नाही स्वतः सुधारलो तर आपण जगाला काय सांगणार. आणि म्हणून मी हे 21 दिवस नो शुगर चॅलेंज घेतलं. नो शुगर म्हणजे फक्त साखर खायची नाही असं, की साखरयुक्त पदार्थ खायचे नाहीत. तर मी काय केलं ना स्वतः, तेच तुम्हाला सांगणार आहे. जी रिफाईंड साखर असते ती बंद केली. मग दुसरी कोणती असते का साखर? तर हो, एक खडीसाखर असते जी उसाच्या रसापासून बनवलेली असते. फारसे केमिकल्सच नसतात. ती त्या मानाने आरोग्यदायी आहे. आणि जी रिफाईंड शुगर असते त्याच्यामध्ये खूप केमिकल वापरून मग ती बनते आणि म्हणून मी ती बंद केली. त्याचबरोबर ज्याच्यामध्ये साखर असते म्हणजे जे पॅकेटेड फूड आहे किंवा एनर्जी ड्रिंक आहेत, कोक, थम्सअप यासारखे जे काही सॉफ्ट ड्रिंक्स आहेत ते सुद्धा या पूर्ण 21 दिवसांच्या काळामध्ये पूर्ण बंद केले. मग मला हवी असलेली साखर किंवा माझ्या पेशींना हवी असलेली ऊर्जा मला मिळाली कशातून? तर ज्या गोष्टींमध्ये नैसर्गिक साखर असते असे पदार्थ मी काही बंद केले नव्हते. मग ते कोणते? तर थोड्या प्रमाणामध्ये गुळ, फळं सगळी आणि जे काही आपलं संतुलित जेवण आहे, पोळी, भाजी, वरण, भात. कारण आपण जे काही अन्नपदार्थ खातो सगळेच शरीरामध्ये गेल्यानंतर पचन होतं आणि त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं आणि ते आपली पेशी घेतात आणि आपल्याला ऊर्जा मिळते. मग ही साखर खायची नाही तर जेव्हा गोड खावंसं वाटतंय तेव्हा त्याला सबस्टिट्यूट काय? तर गोडासाठी सबस्टिट्यूट म्हणून एकतर गुळ वापरू शकतो. फक्त गुळ खाताना काळजी एवढीच घेतली पाहिजे, ज्या लोकांना काही ब्लिडिंग डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे उन्हाळ्यामध्ये घोळणा फुटतो किंवा ब्लिडिंग पाईल्स होत आहेत किंवा ज्यांची प्रकृती स्वभावतःच उष्ण आहे, अशा लोकांनी मात्र थोड्या प्रमाणात गुळ खा किंवा गुळ आणि तूप असं मिक्स करून खा, जेणेकरून तुम्हाला गोडवाही मिळेल आणि गुळामुळे त्रासही होणार नाही. दुसरं म्हणजे तुमच्या आहारामध्ये फळांचा भरपूर वापर करा. सगळ्या प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता. आंबा खाताना फक्त थोडीशी काळजी घ्या, प्रमाणातच खाल्ला गेला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण भात, पोळी वगैरे खातो तर गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा ज्वारी बाजरीच्या पिठापेक्षा थोडा जास्त आहे. सो गव्हाला मी ज्वारीच्या भाकरीने रिप्लेसमेंट दिली. पोळी अजिबातच खाल्ली नाही. क्वचित कधीतरी खाल्ली 21 दिवसांमध्ये, पण मुख्य भर होता तो म्हणजे भाकरी खाण्यावर. इतरही काही पदार्थ आहेत, जसं की आपण खजूर घेऊ शकतो, मनुके किंवा खजुराचा लाडू केला तर तोच गोडवा, तोच आनंद आपल्या मेंदूला मिळतो. कारण गोड पदार्थ खाल्ल्यानंतर एक हार्मोन स्त्रवतं डोपामाइन नावाचं, की जे पटकन आनंद देतं आणि तो आनंद पुन्हा पुन्हा हवासा वाटतो. म्हणून कदाचित जे लोक गोड खातात त्यांना वारंवार गोड खावंसं वाटतं. पण तुम्ही खजुराचा लाडू जर घेतला तर गोडाने मिळणारा आनंदही मिळेल आणि जे साखरेचे दुष्परिणाम आहेत ते देखील होणार नाही. साखरेचे दुष्परिणाम ना अगदी केसांवर, त्वचेवर, पचनावर म्हणजेच आपल्या शरीरावर आणि मनावर सुद्धा होत असतात. सगळ्यात मुख्य प्रमाणामध्ये जो दुष्परिणाम आजकाल बघायला मिळतो तो म्हणजे लठ्ठपणा आणि त्याच्यामुळे निर्माण होणारा टाईप 2 डायबिटीस. टाईप 2 डायबिटीस म्हणजेच लठ्ठपणा, मधुमेह, हृदयाच्या रक्तवाहिन्या आतून जाड होणं, ह्या सगळ्या गोष्टी अधिक प्रमाणामध्ये घेतलेल्या ग्लुकोजमुळे किंवा गोडाच्या पदार्थांमध्ये होतो. गॅसेस होणं, इंडायजेशन, कोलायटिस यासारखे आजार देखील होतात. मेटाबॉलिझम गडबडूनच जातं. लिव्हरमध्ये सुद्धा फॅट स्टोअर व्हायला लागतं आणि मग नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि अगदी पुढे जाऊन सिरोसिस पर्यंत सुद्धा यकृताचे आजार होऊ शकतात. स्किनवर पण दुष्परिणाम होतात. जसं इन्शुलिनचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे सीबम प्रोडक्शन वाढतं, पोर क्लॉग होतात, ॲक्ने ब्रेकआउट सुद्धा वाढू शकतात. दुसरा परिणाम म्हणजे जे कोलॅजेन आहे त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं, स्किनची इलॅस्टिसिटी कमी होते, सो फाईन लाईन्स, रिंकल्स जास्त प्रमाणामध्ये दिसतात, त्वचा डल दिसू लागते, आपण म्हणतो की तेजच दिसत नाही. हा देखील दुष्परिणाम त्वचेवर होऊ शकतो. अगदी नैराश्य, चिडचिड, मेमरी इम्पेअरमेंट या गोष्टी सुद्धा होतात. कॉर्टिसॉलची पातळी वाढते त्यामुळे स्ट्रेस इंड्यूस एन्झायटी, चिडचिड
याचं देखील खूप प्रमाण वाढतं आणि म्हणूनच मी 21 दिवस नो शुगर असं चॅलेंज घेतलं होतं. मग 21 दिवसच का, तर 21/90 असा एक रूल आहे की जेव्हा आपल्याला एखादी चांगली सवय लावायची आहे, वाईट सवय सोडायची आहे, तेव्हा आपण सातत्याने 21 दिवस सलग ती गोष्ट केली तर आपण पुढचे काही दिवस व्यवस्थित ती कंटिन्यू करू शकतो. तर काही दिवस म्हणजे 90 दिवस. या चॅलेंजमुळे शरीरावर खूप सकारात्मक परिणाम झाले, जसं की पिंपल्स येण्याचं प्रमाण कमी झालं, फाईन लाईन्स वाढण्याचं प्रमाण देखील कमी झालं, सो त्वचा तजेलदार आणि तुकतुकीत झाली, जे फॅटी लिव्हर होतं ते देखील रिव्हर्स झालं आणि विश्वास बसणार नाही 21 दिवसांमध्ये 3 किलो वजन कमी झालं, जे अगदीच हालत नव्हतं. स्वतःला खूप उत्साही वाटू लागलं, कॉन्सन्ट्रेशन वाढलं. मला स्वतःमध्ये हे बदल जाणवले. तुम्हीही घ्या हे चॅलेंज आणि तुम्हाला काय चांगले बदल जाणवतात आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला लठ्ठपणा, मधुमेह, केसांच्या तक्रारी, त्वचेच्या काही समस्या, त्याचबरोबर पचनाच्या पण जर तक्रारी असतील तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून अपॉइंटमेंट सुद्धा बुक करू शकता. आणि जर तुम्ही पुणे सोडून इतर शहरांमध्ये असाल तर व्हिडिओ कन्सल्टेशनद्वारे सुद्धा आपण एकमेकांना कनेक्ट होऊ शकतो. थँक्यू.